मित्रांनो, वामन पुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आत्ता आपण आहोत साळवी स्टॉप रत्नागिरी येथे आणि पावसाळ्यातला हा माझा पहिला व्लॉग आहे। बरेच दिवस सुरू झालाय, पाऊस सुरू होऊन बरेच दिवस झाले ऍक्च्युअली, पण मधल्या काळात मला बाहेर पडता नाही आलं, त्यामुळे व्लॉग काही करता नाही आला। पण आज बऱ्याच दिवसांनी ही संधी आली आहे, म्हटलं चला ब्लॉग करूया, तुमच्याबरोबर संपर्क साधूया। बरेच दिवस झालेत, काहीच कॉन्टॅक्ट नाहीये। मधल्या काळात मी माझे जुने ब्लॉग करत होतो अपलोड, ते तुम्ही पाहिले असतील। हळवल शिरवलचा एक ब्लॉग मी अपलोड केलाय। आज मी रत्नागिरीत आहे। सो रत्नागिरीमध्ये साळवी स्टॉप ते हातखांबापर्यंत जो रस्ता आहे आपला हायवे, त्याची काय स्थिती आहे ती दाखवणार आहे मी तुम्हाला। प्रवास करतोय मी या रस्त्यावरून। आता तुम्ही बघताय हा साळवी स्टॉप एरिया आहे। इथे थोडं काम झालंय, अर्थात पाऊस जोरदार पडला गेल्या काही दिवसांपूर्वी, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की इथलं काम थांबलेलं आहे। पण हे दोन लेन जे आहेत ते मात्र पूर्ण झालेले आहेत। ते बाजूला आपल्याला ऐतिहासिक JK फाइल्स कंपनी दिसतीये, ज्या कंपनीवरून या एरियाचं नाव पडलं JK फाइल्स स्टॉप। आणि इथूनच पुढे जो लेफ्ट हँडला रोड गेलाय तिथून आपण फिनोलेक्स कॉलेजकडे जाऊ शकतो किंवा नवनिर्माण कॉलेजकडे जाऊ शकतो, किंवा जो रोड आहे पुढे एक अल्टरनेटिव्ह रोड आहे जो निवळीला जायचा, तो सुद्धा इथूनच आहे। आणि हे रेमंडचं आउटलेट, फॅक्टरी आउटलेट। सो काही गोष्टी ज्या इथल्या आहेत तुम्हाला परिचित असतील, पण आता इथे फारच बदललंय सगळं। गाड्या ज्या पद्धतीने लोक चालवत आहेत त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सगळं उलट पुलट झालंय आणि बरेच दिवस पेंडिंग आहे हे काम। थोडं सूर्यप्रकाश जरा कमी मिळेल, कारण आता पावसाळा आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे। पावसाळ्यात काही फारसे पॉझिटिव्ह गोष्टी नसतात आणि इथे तुम्ही बघताय खड्डे मात्र प्रचंड आहेत। पावसाळ्यात या रस्त्याची वाट लागलेली आहे अक्षरशः, त्यामुळे फार काही पॉझिटिव्ह नाहीये इथे। याला एक अल्टरनेट रूट पण आहे, जर तुम्ही येत असाल रत्नागिरीमध्ये तर RTO कडून सरळ आत जायचं आणि नाचणे रोडला तुम्ही हे वॉल जॉईंट वॉल, तो रोड जो आहे नाचणे रोडला जॉईंट होतो, तर तुम्ही तिकडे बाहेर पडाल आणि नाचणे रोडने सरळ मग मारुती मंदिरला जायचं, कारण इथला रस्ता खूपच खराब दिसतोय। लालपरी चिपळूण रत्नागिरी आलेली आहे, रत्नागिरीमध्ये पोहोचली आहे। कशी बशी पोहोचली असेल कारण मध्ये संगमेश्वरचा पण रस्ता इतका खराब आहे ना, आणि पावसाळ्यात प्रकर्षाने जाणवत आहे। मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल एक अपघात पण झालेला, तो अपघात भाव नदीच्या ब्रिजच्या जवळपास झालेला। इथे ब्रिज केलंय, काय यांना करायचंय कळत नाही मला। एका साईडला ब्रिज आहे, दुसऱ्या साईडला अजून काहीच नाहीये। सो बघूया काय प्लॅनिंग आहे यांचं, लक्षात तरी येत नाही अजून। हे कदाचित सगळं वरच जाईल, इथून वरच जाईल, कारण तिथे दिसतंय संरक्षक भिंत तर दिसतीये। पुन्हा एकदा आपण खाली येतोय। सूर्यप्रकाश नेमका गेला, आता मस्तपैकी ऊन पडलेलं होतं, पाऊस पडून गेलाय सकाळी, त्यामुळे ऊन पडलेलं आता, आणि नेमकं आता व्लॉग शूट करताना हे काळे ढग आलेत। पण त्याशिवाय तर पावसाळ्याची मजा नाही ना, ते फील पण आलं पाहिजे थोडंफार। समोर काळे ढग पण दिसले पाहिजेत, पाऊस पण पडला पाहिजे। हा, हे सावंत पॅलेस हॉटेल आपल्या डाव्या हाताला। आता इथून थोडा रस्ता चांगला झालाय पुन्हा त्या डीमार्ट पर्यंत।
इथे TRP टायर रिमोल्डिंग जो प्रोजेक्ट आहे TRP ST वाल्यांचा तो इथे आहे ऍक्च्युली, त्यामुळेच या बस स्टॉपचं नाव TRP पडलं. तर हा सगळा चेंज झाला इथे. पूर्वी हे छोटे छोटे स्टॉप पण लगेच लक्षात यायचे, पण आता पटकन लक्षात येत नाही. हा बंद केलाय पुन्हा एकदा. इथे डायव्हर्जन आहे. हे बघा, हे जे ब्रिज आहे इथून त्या डीमार्ट कडून पुन्हा एकदा रस्ता प्रॉपर सुरू होतो. हा डावीकडे ज्या गाड्या चालल्यात त्या सगळ्या डीमार्टला चालल्यात आणि आपण चाललोत उजवीकडे, म्हणजे आपण चाललोत कुवारबावला. इथे पुन्हा एकदा रस्ते चांगले तुम्हाला दिसत आहेत. 2 लेन चांगले केलेत. अर्थात ते गाड्या वगैरे भरपूर दिसत आहेत तुम्हाला. वातावरण जैसे थे आहे. काय ढग, यामुळे याचा एक अंदाज आहे की संध्याकाळी जोरदार पाऊस येणार आहे. आता तरी पाऊस सकाळी पडून गेलाय, त्यामुळे आता पाऊस नाही आहे, पण संध्याकाळी जोरदार पाऊस येईल. पुन्हा इथे बघा, इथे डायव्हर्जन आहे. आता हा मुंबई गोवा हायवे नाहीये, हा आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे नंबर 166. थोडं गाडी बाजूला घेतो. थोडा अँगल सेट करूया आपण. जरासा थोडासा तिरकस झालाय. ओके, सो पहिल्यांदा मी गिअर वापरतोय, म्हणजे ऍक्च्युली थोडासा मी नवीन एक सेटअप केला आहे कॅमेरासाठी. त्याचं कितपत आउटपुट आहे बघूया. वाटलं ओके तर ठेवेन, नाही तर नाही ठेवणार. बघा, ऊन पुन्हा येत आहे. थोडं 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 थोडं, जास्ती नाहीये. काळे काळे ढग आहेत. पावसाळ्यात कोकणात पर्यटन करावं का, तर असं बऱ्याच जणांचं विचारणं असतं. प्रश्न असतात, बऱ्याचदा विचारतात लोक. तर करायला हरकत नाही, फक्त काळजीपूर्वक करावं. विशेषतः समुद्र किनाऱ्यांवर वगैरे जायला हा काही योग्य काळ नाही. इट्स नॉट अ गुड सीझन. पण एक आहे मात्र, तुम्ही निसर्गाचा जर तुम्हाला आनंदच घ्यायचा असेल, फक्त उगीच कोणतीही हाराकिरी न करता, तर तुम्ही मात्र या सीझन मध्ये नक्की यावं कोकणामध्ये. कारण इतकं काही सुंदर निसर्ग तुम्हाला बघता येतो. हिरवागार प्रसन्न कोकण बघता येतं, सुंदर कोकण बघता येतं. ते इतर सीझन मध्ये तुम्हाला बघता नाही येणार. त्यामुळे या सीझन मध्ये यायला हरकत नाही. फक्त जिथे काळजी घेतली पाहिजे तिथे काळजी घेतली पाहिजे. जसं की काही लोक बिनधास्त धबधब्यामध्ये जातात, काही त्या अगोदर त्याची शहानिशा करत नाही की कसा आहे धबधबा, कोणाला विचारत नाहीत. आजूबाजूच्या गावातल्या लोकांचे जे काही त्यांना दिलेले सल्ले असतात ते ऐकत नाहीत. तर असं करू नका. कारण बऱ्याच धबधब्यांमध्ये बऱ्याच लोकांचा जीव गेलाय. कधी वरून दगड पडतो, तर वरून काय अजून होतं, या गोष्टी चालूच असतात. त्यामुळे धबधब्याला जाताना ही काळजी घ्या. काही सेफ धबधबे आहेत, काही खूपच डिफिकल्ट आहे. इथे मात्र बघा, रेल्वे स्टेशनला फारच वाईट अवस्था आहे. काय केलंय त्यांनी हेच मला कळत नाहीये. फारच वाईट अवस्था आहे.
मला एक कळत नाही, पावसापूर्वी ह्यांना अंदाज येत असेल ना की इथे रस्ता खराब आहे, आता काही काम तर होणार नाहीये, चला मग पावसाळा सुरू होत आहे 4-5 दिवसात, तर तेवढा तरी भाग करून ठेवूया, पॅच तरी करून ठेवूया तेवढा, असा सुद्धा अंदाज येत असेलच ना यांना. पुन्हा एकदा ऊन आलंय बघा मित्रांनो. आणि आता आपण आहोत रेल्वे स्टेशनचं जरा पुढे. अर्थात उन्हाळ्यात जसं तुम्हाला दिसतं तसं इथे आता वातावरण दिसणार नाही. उन्हाळ्यात जसं ऊन दिसतं तुम्हाला तसं दिसणार नाही. इथे थोडे ढग असणारच आहेत. आता आपण खेडशी मध्ये आलोत. अर्थात खेडशी गाव आतमध्ये आहे. इथे लिहिलंय बघा ग्रामपंचायत खेडशी. माझ्या डाव्या हाताला होता बोर्ड, पण खेडशी गाव तसं मोठं आहे, आतमध्ये आहे. परत पुढे पण आहे शाळा, खेडशी हायस्कूल वगैरे आहे तिकडे. तोही पार्ट खेडशी मध्येच येतो. आता इथे रस्ता त्यात चांगला आहे, हा पॅच चांगला आहे आणि ऊनही छान पडलंय. बाकी आता हे आतमध्ये कारवांची वाडी, ग्रामपंचायत कुवारबाव येते ही कुवारबाव कारवांची वाडी. सो माझ्या उजव्या हाताला आतमध्ये कारवांची वाडी, कुवारबाव ग्रामपंचायत, आणि डाव्या हाताला आतमध्ये खेडशी गाव. आणि इथे एक प्रसिद्ध हॉटेल आहे कोकणी अंगण, तुम्हाला माहिती असेल. बरेच लोक येतात, पर्यटक लोक येतात इथे. हा जुना जी ढाबा आता काही पूर्वीसारखं तो ॲम्बियन्स नाही आहे, वेगळं आहे थोडंसं दिसायला. इथे तुम्ही आकाशवाणी केंद्र जे आहे जुनं आपलं रत्नागिरी आकाशवाणी, हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. हे जे तुम्ही ऐकता ना ते इथूनच त्याची उद्घोषणा होते. खेडशीचं जे महालक्ष्मी मंदिर आहे त्या परिसरात आपण आता आलोत. हे बघा हे महालक्ष्मी मंदिर. आणि इथून थोडं डायव्हर्जन असेल म्हणजे एक विचार करा, मी 2 महिन्यापूर्वी जो व्हिडिओ बनवलाय 2 महिन्यापूर्वी, त्यानंतर मध्ये अनेकांनी अगदी 4-4 दिवसांनी व्हिडिओ बनवलेत. पण मी म्हटलं जाऊ दे, एवढे फास्ट आणि इतके व्हिडिओ का बनवायचे, कारण माझं काही फक्त अपडेट देणं हे लक्ष नाहीये किंवा ऑब्जेक्टिव्ह नाहीये, तर वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये फिरणं आणि कोकणातले रस्ते दाखवणं. म्हणूनच मी हळवलचा व्हिडिओ केला, ज्याला मला माहिती होतं की काही लोक फक्त हायवेचे व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, पण काही असे लोक पण आहेत ज्यांना कोकणातले आतले रस्ते बघायचे आहेत. हळवल शिरवल सारखे रस्ते किंवा ऐनल नाटळ सारखे रस्ते, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ येत राहतील मध्ये मध्ये. भले त्याला व्ह्यू नाही मिळाले तरी चालतील, फार कमी व्ह्यू मिळतात त्या व्हिडिओना, पण ते व्हिडिओ येणारच आहेत मध्ये मध्ये. आणि आत्ता आलाय तो व्हिडिओ हळवलचा, तो मुद्दा मी अपलोड तशा लोकांसाठी केलाय ज्यांना कोकणातल्या हायवेपेक्षा कोकणातल्या आतले जे खरे कोकणातले रस्ते आहेत त्या रस्त्यांवर जास्ती त्यांना प्रेम आहे, किंवा त्यांना तिथे फिरायचं आहे, किंवा त्यांना ते आवडतात असे रस्ते बघायला वगैरे. तर त्यांच्यासाठी मुद्दाम तो व्हिडिओ मी अपलोड केला. ही गाडी एवढ्या फास्ट कुठली आहे ही, रत्नागिरी देवरुख, सुपर फास्ट देवरुख गाडी. आणि अजून एक येते आपली लालपरी, याला ओव्हरटेक तर करणं कठीण आहे. स्वतंत्र थांबूया शांतपणे. हे काय चिपळूण रत्नागिरी कडून लिहिलंय, काय माहिती त्यांच्याकडचे बोर्ड संपले की काय. खेडशी हायस्कूल कडे पोहोचलोत आपण. अब दिल्ली दूर नाही, आता काही हातखांबा दूर नाही, हातखांबा जवळ आलाय. आता इथून रस्ता तसा चांगला आहे, मध्ये 1-2 स्पॅच सोडले तर असा चांगला आहे. मध्ये बातम्या आलेल्या की रस्ता खराब झालाय थोडासा, चांद सूर्याकडे काहीतरी खचलेला वगैरे, तर ते आता लक्षात येईल असं काय झालंय का. हा मगाशी म्हणत होतो काय तुम्हाला की ते जे डायव्हर्जन होतं खेडशी हायस्कूल खेडशी महालक्ष्मी मंदिराकडे, ते डायव्हर्जन गेली 2 महिने तसंच आहे. आणि 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला मी, म्हटलेलं मी सारखे व्हिडिओ नाही करते त्यासाठी, कारण मला माहिती होतं की फार मोठे बदल नाही होणार आहेत. आणि इथे तेच आहे बघा, जो 2 महिन्यापूर्वी मी जो व्हिडिओ केलाय त्यातही हा रस्ता असाच आहे. वर चांदसूर्या आहे, इकडे डफळवाडी आहे. हा रस्ता डावीकडचा अजूनही सुरू नाही झालाय, हे डायव्हर्जन असंच आहे. त्यामुळे दर 3 दिवसांनी 4 दिवसांनी किंवा
दर आठवड्याने व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा व्हिडिओ करण्यापेक्षा एकदाच काहीतरी 3-4 महिन्यांनी करावा मुंबई गोवा किंवा हा रत्नागिरी हायवेचा, तर तुम्हाला खरा अपडेट मिळेल. अदरवाईज काय छोटे छोटे कामं तर होतच असतात. आता इथेही बघताय तुम्ही, हे काय हा डावीकडचा रोड खुला केलाय फक्त. तो जो खराब रोड होता तिथे काम चालू आहे, पण ते काही वाटत नाही लवकर कम्प्लीट होईल असं. पण आता पावसाळा आहे, पावसाळ्यात कोणतीही शक्यता नाहीये काम लवकर पूर्ण व्हायची. बाकी हे इंजिनिअरिंग मार्वल पण आहे. तुम्ही म्हणाल काय एवढं, तर आपण नावच ठेवतो नॉर्मली, पण एक लक्षात घ्या, नावं ठेवता ठेवता काही चांगल्या गोष्टी केल्या त्यालाही आपल्याला दाद दिली पाहिजे. जसं की अनेक ठिकाणी मोठे मोठे डोंगर फोडून त्यांनी रस्ता केलाय, टर्न्स काढली आहेत, कर्व्स काढलेत काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी म्हणत नाहीये मी. तर ते काही सोपं नाहीये. कोकणात रस्ता बांधणं कधीही सोपं नाहीये. तुम्हाला वाटत असेल की घाटावर जसा रस्ता बांधतात तसा सहज कोकणामध्ये बांधता येईल, तर तसं नाहीये. टेरेन वेगळं आहे इथलं, प्रत्येक वेळी अंदाज येत नाही. पावसाळ्यात कळतं खरं चित्र, पावसाळ्यात कळतं. कधी कधी एखाद्या ठिकाणी वाटतं की इथे रस्ता होऊन जाईल आणि पावसात मात्र तिथून कुठून तरी पाणी येतं आणि तो खचून जातो रस्ता. हे 2 लाल परी येत आहेत पुन्हा एकदा. देवगड रत्नागिरी आणि मुंबई खेड रत्नागिरी. अरे वा वा वा, 2 मेजर गाड्या दिसल्या आपल्याला. देवगड रत्नागिरी 1:15 वाजता हातखांब्याच्या पुढे आली आहे. सो ग्रेट. आणि मुंबई खेड रत्नागिरी ही गाडी पण इथे आपल्याला मिळाली आता. तर आता मित्रांनो, आपण हातखांब्याला जवळपास पोहोचलोत. तुम्हाला लक्षात आलं असेल सध्या काय स्थिती आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी कोल्हापूर हायवेची बऱ्यापैकी या पॅचला तर काही इश्यू नाहीये. साधारण 1च्या दरम्यान वगैरे आपण निघालेलो, तर एक 14-15 मिनिटात आपण अगदी व्यवस्थित पोहोचलोत. रस्ता थोडाफार खराब असला तरी, आणि इथून यू टर्न घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघणार आहे, पुन्हा रत्नागिरीत जाणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. एक काम आहे माझं खरं कुवारबावला, त्यामुळे मी रिटर्न जाईन आणि त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला एक छोटी जर्नी सुद्धा तुम्हाला दाखवायची आहे मला, ती मी करेन आणि ती असेल संगमेश्वर पर्यंत. पण बघूया त्याचा मुहूर्त उद्या येतोय का. बाकी मित्रांनो, व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स जे तुम्हाला येतात ते पहा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सगळे जे व्हिडिओ आहेत माझे ते मिळत राहतील. धन्यवाद.